बोला. जय भीम. बंधू आणि भगिनींनो, हे आहे विश्वशांती स्तूप. हे पूज्य गुरुजींनी 1989 मध्ये बांधलेलं आहे. या ठिकाणी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध येथे वास्तव्यात असायचे आणि येथूनच बुद्धगयेसाठी आणि इकडं श्रावस्ती कपिलवस्तू या ठिकाणचा रस्ता हाच तो मार्ग होता जाण्याकरता. त्या अनुषंगाने तो इथं थांबायचे. इथं महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाचे 5 वर्षावर झाले आणि या ठिकाणी असे भव्य असं जपानमधील एक पूज्य गुरुजी यांनी भव्य असं इथं एक विहार बांधलेला आहे. हाच तो विहार आहे. दोन्ही साईडला असे सिंह दर्शितात आणि या सिंहाचं तोंड अशोकचक्र सिंहाचं तोंड उत्तरेस म्हणजे बुद्धगयाकडे आहे. हे यांची विशिष्ट आहे. हे एक विशिष्ट प्रकारचं आहे हे. आणि या ठिकाणी सुद्धा मृगगणकुट्टी म्हणजे जिथे देवदत्ताने तथागत गौतम बुद्धाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अंगावर दगड ढकलून दिला. तो ठिकाण इथून खाली आहे. हा मृगगणकुटी तो खाली आहे. इथून स्तूप खाली आहे. थोड्याच वेळाने तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवणार आहे. सध्या इथं विश्वशांती स्तूप. इथं बरेच पर्यटन असे बाहेरून येतात. बाहेरगावचे सुद्धा लोक येतात. चीनचे, जपान, म्यानमार असे भंतेजे येतात. असं हे भव्य दिव्य स्तूप आहे. आपल्या प्रत्येक धम्मातल्या माणसाने प्रत्येक उपासकाने इथं आलं पाहिजे. आपली ही पवित्र भूमी, या पवित्र भूमीला आपण भेट दिलीच पाहिजे. ये बुद्ध की धरती. आज जगात बुद्ध की धरती म्हणून आपला भारत देश प्रसिद्ध आहे आणि आपण इथं असून तर इथं कधी आपला योगच येत नाही. हे माझे पुण्यकर्म म्हणा, माझे कुशलकर्म म्हणा. मी या ठिकाणी या 45 ते 48 वयात का होईना मी इथं आलेला आहो. पण तुम्हीसुद्धा येण्याचा प्रयत्न करा. जर का तुम्ही तुमच्या मुलांना इथं जर का आणले त्याच्यावर संस्कार पडतील आणि समोरचं जीवन आणखीन त्याचं सुखकर होईल. तर असे हे विश्वशांती स्तूप हे राजगिरी गाव आहे. नालंदा जिल्हा आहे आणि बिहार राज्य आहे. असं ते राजगिरी. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.